तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज महत्त्वाचा विषय असा आहे, आता खराडीमध्ये येऊन थांबलो आहे मी. एक भाडं कॅन्सल झालं, जाऊ द्या तिकडं, आता काय करणार, कॅन्सल तर कॅन्सल. पण हडपसरमध्येच थांबल्यावर मी भांडणं चालू होते दोन रिक्षावाल्यांचे. कशामुळं भांडणं चालू होते ते तिथले रिक्षावाले, पॉईंटवाले रिक्षावाले म्हणत होते की इथं रिक्षा उभा करायचं नाही आणि इथलं भाडं उचलायचं नाही. तर मला एवढंच कळना का त्या लोकांनी तिथलं जागा विकत घेतले, का त्यांच्या नावावर रजिस्ट्री करून दिले, का कुठं तर बोर्ड लावले RTOनं की इथं फक्त तुमचीच रिक्षा लागलं पाहिजे, दुसऱ्याची रिक्षा लागायचं नाही, लावू द्यायचं नाही, असं काय बोर्ड लावले RTOनं. काय कळना मला. अहो धंदा आहे, रोड आहे, कोणी येऊन रिक्षा लावू शकते पॉईंटला. त्याला कोण अधिकारीनं कोण विकत घेतलं नाही, कोण रिक्षावाल्यानं की ह्या जाग्यात मी रिक्षा लावतो, त्या जाग्यात लावायचं नाही, ह्या जाग्यात लावायचं नाही. अहो तिथं जागा खाली आहे, तिथं येऊन लावणार कोणी पण. तर ते दोन रिक्षावाल्यांचे भांडणं चालू होते. ते म्हणत होता की तू इथून भांडणं, हे आपलं भाडं उचलायचं नाही, इथून कस्टमर घेऊन जायचं नाही, हे फक्त आम्ही घेऊन जातो, आम्हीच घेऊन जाऊ शकतो इथून भाडं. तर हे मला एवढंच विचारायचं आहे, तर कुठल्या RTOने त्यांना अधिकार दिलं आहे असं लोकांना. आता हे पुणे स्टेशन, स्वारगेट आणि हडपसर असं बरेच ठिकाणी असं पॉईंट आहेत, ते रिक्षावाले थांबू देत नाहीत. कशामुळं थांबू देत नाहीत तेच कळत नाही मला. आता वादाचा विषय परवा दिवशी मला पण म्हणत होते पुणे स्टेशनला की इथं रिक्षा लावायचं नाही, असं तसं, इथं थांबू देत नाही आम्ही, पावती फाडावं लागते. आता कोण पावत्या फाडाले, कुणाचा अधिकार आहे पावत्या फाडायचं, कोणतं RTOचं ऑफिसर येऊन फाडाले पावत्या, ते तर कळावं लागेल का नाही. पावती फाडा, पावती द्या न मग लावा, असं काय झंझटमारी काम आहे उगा. आता वादाचा विषय होऊ नये म्हणून आपण जाऊ द्या म्हणून बाजूला करतो बरं का. उगा आपल्या मागा हप्ते आहेत, हे आहेत. तर बघा, लक्ष द्या. आता जाऊ द्या, आपण जास्त काय बोलत नाही, उगा आपणाला वादावाद करणं योग्य वाटत नाही. आपल्या मागा हप्ते आहेत, कुठल्या तर आपण चांगल्या मार्गावर जाणारे माणसं, तर हे असं बरोबर वाटत नाही. खरं तर हे RTO पोलिस लक्ष दिलं पाहिजे ह्या गोष्टींकडं. का कोण रजिस्ट्री करून दिलं नाही जागा की हे एवढ्या जागेमध्ये तुम्हीच रिक्षा लावा, हे करा, बरोबर आहे की नाही. का कोण नावावर करून दिलं नाही. RTOनं सगळ्याला परमिट दिले, कोणीही कुठं रिक्षा लावू शकते. हां, जर RTOनं म्हणलं ह्या ठिकाणी रिक्षा लावू नका, इथून रिक्षा काढा, RTOने जर म्हणलं तर तिथून रिक्षा काढायचं, बरोबर आहे की नाही. RTO पोलीस जर म्हणले हे पॉईंट रिक्षा लावायचं नाही आहे, इथून रिक्षा काढा म्हणलं तर ते ठीक आहे. आता हजारो रिक्षा लागल्यात, तिथे एखादी रिक्षात दुसरं येऊन लागलं तर इथं आम्ही रिक्षा लावू देत नाही, हे कोणी अधिकार दिलं त्यांना. तर हे माझी कळकळीची विनंती आहे की पोलीसवाल्यांना, ते RTO ऑफिसला, की जे कोणी पुणे स्टेशन, हडपसर, स्वारगेटमध्ये असं दादागिरी, भाईगिरी चालू आहे, ते कशामुळं चालू आहे, रिक्षावाल्यांची भाईगिरी जरा बघा जाऊन. हो, तिथं त्यांना समजावून सांगा, इथं रिक्षा कोणीही येऊन लावू शकते, तुम्ही लावलं, तुम्हाला अधिकार आहे, तर मग दुसरं काय नाही लावू शकत. तुम्हाला दादागिरी, भाईगिरी करायचा अधिकार नाही. हां, एवढं आहे, तुम्ही पुढं लावले, मी तुमच्या मागं लागले, तुमचा नंबर भरलं, तुमची रिक्षा भरली की मी भरणार. हां, एवढं खरं आहे. होय बाबा, तुमच्या रिक्षातून मी भाडं ओढून घेतलं, तुम्ही त्याच्या रिक्षात कशाला जात आहे, माझ्या रिक्षात बसा म्हणून असं काय केलं तर ते बरोबर नाही. ह्याच्या बाबतीत तुम्ही बोलू शकता, पण इथं रिक्षा लावायचं नाही हा अधिकार कोणी दिला ह्या लोकांना, हेच कळना मला. जरा RTOला माझी विनंती आहे, जाऊन थोडं लक्ष द्या, बघा काय चालू आहे, हे असं होऊ देऊ नका. उगा वादावादाचा विषय होऊ नये, उगा त्यानं काहीतरी बोलावं, आपण काहीतरी बोलावं, त्याच्यामध्ये वाद वाढत जावं, दुसरं काहीतरी प्रकरणं घडावं, त्याच्यामध्ये आणून इकडं पोलीस स्टेशनच्या चक्र काढा, ते काढा, ऑटो जप्त, आपलं रोजगार गेलं, उगा हप्तेच म्हणून काय बोलत नाही मी. तर मला बोलायला मग जाऊ द्या, आता मला बोलायला लय वेळ लागत नाही, बरोबर आहे का नाही. हो, जरा तुम्ही समजावून सांगा, ह्या रिक्षावाल्यांना सांगा समजावून, पॉईंटवाल्यांना भाईगिरी करू नका म्हणून, ठीक आहे. तर अधिकार कोण, परमिट सगळ्याला भेटलेला आहे, RTOनेच दिलेलं आहे, त्याला पण RTOनेच दिलेलं आहे, आपणाला पण RTOनेच दिलेलं आहे. हां, जागा काय नावावर करून दिलं नाही की ह्या ठिकाणी तुम्ही रिक्षा लावा, ह्या ठिकाणी दुसऱ्याला लावू देऊ नका, असा काही नियम नाही आहे, ठीक आहे. रोडवर आपण रिक्षा लावतो आहे, तर आपली विनंती एवढीच आहे,
व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले की आर टी ओपर्यंत पोहोचवा, कुठल्या तर पोलिसापर्यंत पुण्यामधल्या. आणि जरा सांगा समजावून त्या रिक्षावाल्याला बाहेरगिरी करू नका म्हणावं. करून खाऊला लाव, करून खाऊ द्या, तुम्ही पण करून खावा. हो, करून खायचा विषय आहे. कोणी कुठंही रिक्षा लावून कसंही करून खाऊ शकतो. तुम्हाला अधिकार नाही बाहेरगिरी करायची, कुणावर दादागिरी करायचं. ठीक आहे, टाटा, बाय बाय.